नमस्कार मित्रांनो, नमस्ते। आज से अपन थोड़ा हिंदी मराठी मिक्स करने का ट्राई करेंगे, क्योंकि क्या है, हिंदी भी आना मांगता है। मराठी तो ठीक है, मराठी ब्लॉग तो चलेगा अपना, लेकिन हिंदी भी ठीक है। तो अभी शाम हो गई है आणि आता संध्याकाळचं फ्रेश व्हायचं, म्हणजे हातपाय तोंड धुवायचे माझ्याच वेगळे हो काहीतरी, हा ना। रोज दरवेळेस नाही फ्रेश होत आपण, आज लक्ष्मीपूजन आहे त्याच्यामुळं सगळं हातपाय तोंड धुवून फ्रेश होतोय। नवीन कपडे घालायचे मस्तपैकी खरेदी केली आज, आणि ते सगळं कपडे वगैरे घालून देवीचं वरती पूजा वगैरे मांडली, घरात ती पूजा करायची, सगळं करायचं। आणि फटाके त्यावेळेस खास लहानपणीचे फटाके आणलेले आहेत, सगळे चिमणी बॉम्ब वगैरे आहेत, ते सगळे दाखवणार मी तुम्हाला थोड्या वेळ। ठीक, चला आता पहिले फ्रेश होतो, लक्ष्मीचं पूजन वगैरे करूयात आपण, घरातली पूजा वगैरे उरकूयात, गाडीचं पूजन करूयात, आणि त्यानंतर फटाके फोडायचे, ते पण मित्रांसोबत। चला तर मग दाखवतो तुम्हाला गणाभाऊची दिवाळी कशी येते। पहिले सगळं आवरूयात, फ्रेश वगैरे होऊया, आणि मग त्यानंतर सगळं पाहूया। चला तर झालं आवरून फ्रेश वगैरे सगळे, बघा नवीन खरेदी दाखवतो तुम्हाला। बघा शर्ट आणि पॅन्ट हा आहे बघा, व्हाईट पॅन्ट आणि हा शर्ट नवीन खरेदी केली आज दिवाळीनिमित्त, आणि मुद्दाम लेट खरेदी केली, म्हटलं गर्दी नसते, पण सगळीकडे सगळ्या दुकानात गर्दी आहे। ऑफरच तशी आहे, कोणी थार ठेवली, कोणी स्विफ्ट ठेवली, आपण त्यांच्या नादी नाही लागलो, आपलं गेलो, कपडे घेतले आणि आता आवरले। आणि आपले जे शेजारी शाळा आहे गुरुकुल, त्यांनी हे आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे, दिवाळी विशेष स्नेह भेट। काय दिले बघूयात ना आपण त्यांनी। सुवर्ण सुगंधी उठणं दिलेलं आहे त्यांनी, त्याच्यानंतर हे चावी की म्हणतो ना, की होल्डर, ते दिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये संवेदना, कौशल्य, विवेक हे असे बोर्ड देत आहे, हे भिंतीवरती लावायच्या, चाव्या वगैरे लटवायच्या। त्यानंतर आणखीन काय दिले, वाव, ग्रीटिंग, कोण ग्रीटिंग दिले, अनया स्वरूपा तुकाराम बडे चौथी, स्ट्रॉ कापून याचे फुल बनवून, म्हणजे आता हे काय केलं काय, शुभ दीपावली, धन्यवाद, हे बघा असं हे ग्रीटिंग दिलेलं आहे त्यांनी। त्यानंतर आणखीन हे त्यांची माहिती आहे त्याच्याबद्दल, हां संस्था काय काय करते, काय काय नाही, त्याचं ते माहितीपत्रक आहे। धन्यवाद, तुम्ही आम्हाला हे गिफ्ट दिलं, त्याबद्दल आभारी आहोत। चला आता लक्ष्मीपूजन वगैरे करायचे, नंतर फटाक्यांची मजा वगैरे घ्यायची। चष्मा निम्म्यातून वर लावते, दादा दाखवतो ना, घ्या पूजा करा, एक एक एक। सुंदर उठिसे दोराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना पूर्ती। जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी, जय देवी कृष्ण हरे हरे। गणपती बाप्पा सकाळी मग हे केली नाही, आरती जरा पाठ केली नाही, चुकत होती, एक दोन वेळा वाचली ना, शब्द बरोबर। वरची पूजा झाली आणि आता जायचं खाली फटाके वाजवायला। देवाची पूजा झाल्यानंतर महत्त्वाचं आवडीचं काम, यावेळेस खरंच लय वेगवेगळे चित्रविचित्र फटाके आणलेत, म्हणजे जे लहानपणी आपण वाजवायचो ना तसले। दाखवतो तुम्हाला फटाके कोणते कोणते, चला। हे बघा पिशवी, फटाकड्याची पिशवी, बघूया काय काय दिलंय, काय काय नाही बघू त्या पिशवीत।
एक 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 एक. आता हे पप्पांनी आणायला सांगितलं होतं ना, त्यांनी सगळं लहानपणीचं लहान पोरांचं नाही का ते आणलंय तसलं. हे बघा आता हे काय फुलभाज्याचं पाकिट आणलं. हे कोण वाजवणार फुलभाज्या अख्खे. त्यानंतर हे पिशवीच खाली होतं आता. सद्दाम आयटम बॉम्ब एक आणलंय. हे बिजली क्रॅकर्स नाही का ते जुने अंगणी. हे बघ हे असले आणलेत. त्यानंतर हे काय सुकळी बॉम्ब. हे चिमणी फटाके सगळे चिमणी फटाक्याचे पाकिटं. दर हे दे पप्पांना. हा दर दर दे तिकडे पप्पांना ते. हे बघा हे परत तसले पाकिटं आणल्यात 2-4. सगळे लहान पोरांचे फटाके आणलेत पप्पांनी सगळे. हे बघा हे पावसाळे. त्यानंतर हे भुईनाळे चक्र त्याचं पाकिट आणले. हे बघा हे पाऊस सगळं हे झाले. सगळे लहान पोरांचे फटाके आणले. पण आहे का नाही होय ग. हे बघा सगळ्यात मेन या दिवाळीचा फटाका आपला. हे बघा हिंदू. आणि ह्याला काही टिकली बिकली नाही लागत. हे चालतंय माचीसच्या काडीवरती. चला ते बघू कसं तुम्हाला दाखवतो कसं आहे. खरं तर हे आम्ही ना रथयात्रेला गेलो ना तिथं पाहिलं होतं. तिथून घेऊन येता नाही आलं. मग आता इथं भेटलं हे बघा. ही काडी घ्यायची त्याच्यात लोड करायची अशी त्याच्यात टाकायची. हे बघा पडला खाली. पुचका घ्यायला. चला दुसरं आपण दुसरा टाकून बघू. पप्पांची दिवाळी. ते माच हां तिथं थांब पुढं थांब. विजले काय विजली 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 विजले विजले. नाही नाही कागद नाही. लावा की त्यालाच लावा. थांबा थांबा थांबा. हे कुठे पावसाळ्याचा बोईनाळा झालाय. मेणबत्ती लागन. हा पेटलं पेटलं. मग काय सुरसुरी लाईट राहणार पाहिजे. हा पेटलं पेटलं पेटलं. थांब तिथेच थांब. पाऊस अगरबत्तीची बचत. अगरबत्ती ठीक आहे. ती सरळ ठेवाय. सरळ सरळ दूर सरळ ठेव. नाही तर जाती उडून ती लगेच. एवढंच होते. ए दिवाळी अरे दिवाळी काय कळती का नाही. वाजवा वाजवा चालू वाजवा वाजव. दिन दिन गाईज फायनली सगळी दिवाळी वगैरे झाली. फटाके वगैरे वाजवले. मित्रांना भेटलो. मस्तपैकी पोळ्या केल्या होत्या.
पुरणाच्या पोळ्या त्या देखील खाल्ल्या. आणि आता सगळं आवरून दिवाळी सेलिब्रेशन झालं. आता उद्या गावाला जायचं, कारण आता इथलं लक्ष्मीपूजन वगैरे झालं. त्यानंतर गावाला देखील जाणं गरजेचं आहे. आजी आजोबा आहे तिकडं, मामाच्या इकडं जायचं आहे, ते देखील भेट वगैरे होईल. त्यासाठी मग उद्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. पण नक्की नाही, आणखीन काम वगैरे पेंडिंग आहेत, डिझायनिंगचे कामं आहेत, मग ती करायची आहेत. आणि मग त्यानंतर बाकीचं सगळं उरकून मग गावाचं नियोजन आहे. जर गेलो तर खरंच लय मजा येणार आहे गावाला. पण गावाकडची दिवाळी तुम्हाला पण पाहायला मिळेल. चला मग बघूया आता काय करता येईल. आता तर बसतोय कामाला. ठीक आहे, चला एन्जॉय. हॅपी दिवाळी, सेफ दिवाळी सेलिब्रेट करा. फटाके जोरात वाजवा, माझं वैयक्तिक मत आहे, वाजवा. जो होईन तो होईन, बघितलं जाईल. एन्जॉय. ठीक आहे, चलो बाय बाय.